हॅलो एव्हरीवन. तर आज आपण जो काही आपला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे TETमधला जो गणित हा विषय आहे त्यामधील पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे एक्सपेक्टेड MCQ असतील किंवा PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील त्यालाच अनुसरून आज आपण एक प्रश्न काढलेले आहेत आणि तेच प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित केले तर या गणित विषयातील या टॉपिकमध्ये तुम्ही पूर्ण क्लिअर व्हाल, यात काहीच शंका नाही. तर एक लक्षात घ्या, जो TETचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे त्यामध्ये तुम्हाला एक 3 टाईपचं मॅथमॅटिक्स असतं. तर फर्स्ट जे मॅथमॅटिक्स असतं ते असतं बेसिक मॅथ. जे बेसिक मॅथ असतं ना त्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट असतात पहा, संख्या प्रकार, स्थानिक दर्शनी किंमत असेल, विभाज्यतेच्या कसोट्या असतील, अपूर्णांक, पदावली, वर्ग, घन, घातांक, त्यानंतर अंकगणितीय श्रेणी, शाब्दिक उदाहरणे, हे सगळे येतं आपलं बेसिक मॅथमॅटिक्समध्ये. त्यानंतर जो सेकंड टॉपिक असतो किंवा सेकंड टाईप असतो तो असतो ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स. त्यामध्ये ॲडव्हान्स त्याच्यामध्ये तुमचं असतं सरासरी, नफा, तोटा, वेळ, वेग, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, मिश्रणे, वय, काम व काळ, यानुसार किंवा या जे काही टॉपिक असतील यांना अनुसरून जे काही प्रश्न असतील ते असतात तुमचे ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समध्ये. जे पेपर सेकंड आहे ना त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स मॅथ म्हणजे जे काही आत्ता सांगितलं त्यावर जास्त प्रश्न असतात, पेपर फर्स्टला थोडे कमी असतात. आणि जो काही तिसरा आपला टॉपिक आहे गणितामधला तो आहे आपला भूमिती. तर भूमितीवरही बरेच प्रश्न असतात, भूमिती असेल किंवा आलेख असेल तर यावरही आपण पूर्ण रिव्हिजन करून घेणार आहोत. तर आजचा जो आहे आपला टॉपिक तो आपण पूर्ण पाहूयात आणि शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या जे काही कन्सेप्ट असतील या टॉपिक रिगार्डिंग त्या पूर्णपणे क्लिअर होतील. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर करूयात आजच्या प्रश्नांना सुरुवात. हे पहा, आपला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता. तर त्यांनी पर्याय दिलेले आहेत पहा, 103, 137, 151, 119. तसेच खालचं सेकंड पर्याय, थर्ड पर्याय, फोर्थ पर्याय हे सगळे पाहूयात आपण. तर आता आपण विचार केला, आता मूळ संख्या म्हणजे नेमकं काय. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जात असेल तर आपण त्या संख्यांना म्हणायचं आहे मूळ संख्या. आता जर आपण एकंदरीत फर्स्ट ऑप्शन पाहिला 103, 137, 151 आणि 119 तर पाहता क्षणी आपल्याला लक्षात येत आहे पहा 17 साते 119. आता जेव्हा आपण गणिताचा अभ्यास करतोय किंवा गणित पाहतोय त्यावेळी एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला 1 ते 30पर्यंत पाढे पाठ हवेत. एक तर ते पाठ करा किंवा ट्रिक थ्रू लक्षात ठेवा, पण शक्यतो पाढे पाठ हवेत. जर आपण कॉम्पिटेटिव्हचा स्टडी करतोय तर आपल्याला ते पाढे पाठ हवेत. तर इथे 119 म्हणजे 17 साते 119 म्हणजे या पहिल्या ऑप्शनमध्ये या गटामध्ये 119 हीच मूळ संख्या नाही आहे, म्हणून हा पर्याय इथे लगेच बाद होतो आहे. आता आपण आधी थर्ड पर्याय पाहूयात, 109, 131, 141, 179. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जो हा 141 आहे यातले जे डिजिट आहेत म्हणजे अंक 1 + 4 + 1 यांची बेरीज येते टोटल 6. आणि आपण जर 3ची कसोटी इथे अप्लाय केली, यामध्ये आपल्याला कसोट्याही लक्षात ठेवायच्यात. 3ची कसोटी काय सांगते आपल्याला की जे डिजिट असतील एखाद्या अंकामधले जे डिजिट असतील त्यांची जी बेरीज आहे ती बेरीज जर 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला पूर्ण 3ने भाग जातो. आता याची बेरीज येते 6 म्हणजे याला 3ने भाग जातो आहे. तर मग हा पण जो गट आहे हा मूळ संख्येचा गट नाही आहे. त्यानंतर जो नेक्स्ट ऑप्शन आहे 127, 157, 163 आणि 147. तर यामध्ये पण पहा, आता आपण जर हा ऑप्शन लक्षात घेतला 147 तर त्यामध्ये त्याला 3नेही भाग जातो आहे कसोटीनुसार, 12नेही भाग जातो आहे, त्यानंतर 7नेही भाग जातो आहे पहा आणि 21नेही भाग जातो आहे. त्यामुळे इथेही हा जो आहे 147 यामुळे हा गटही बाद होतो आहे. आता आपण सेकंड ऑप्शनचा जर विचार केला 137, 149 आणि 167 आणि 173 तर यामध्ये ह्या चारही अंकांना किंवा ह्या चारही जे ऑप्शन आहेत जो गट आहे या 4 अंकांचा त्याला कशालाही त्या स्वतः सोडून कशानेही भाग जात नाही. त्यामुळे इथे मूळ संख्यांचा गट हा आहे ऑप्शन नंबर 2. त्यामुळे इथे
पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही? आता इथेही आपल्याला शोधायचं आहे अशी एखादी संख्या की त्या संख्येने हे जे ऑप्शन दिले 443, 461, 589 आणि 541 याला भाग जायला हवा आहे. पण आता आपण विचार केला पुन्हा किंवा कसोट्या जर ॲप्लाय केल्या तर आपण साधी बेरीज जर करून पाहिली ना 4 आणि 4 8 आणि 11 +3 11 तर आपल्याला लगेच लक्षात येतं. एकंदरीत तुम्ही TETचा जर स्टडी करताय ना तर TETमधील किंवा आत्ताचे जे काही प्रिव्हियस क्वेश्चन असतील आपण ते जर पाहिले ना तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे जे काही सहमूळ असतील किंवा अदर जे काही क्वेश्चन असतील त्याला ज्या काही कसोट्या ॲप्लाय केल्यात त्या शक्यतो 3, 7, 11 आणि 19 हे जे पाढे आहेत ना याच्यावरच डिपेंड आहेत हे सगळे जे काही प्रश्न असतील ते. त्यामुळे आपण जर 3ची कसोटी जरी साधी ॲप्लाय केली ना तरी आपल्याला सगळे उत्तर मिळून जातात. आता ही जी संख्या याच्यामध्ये जर लक्षात घेतलं ना आपण तर आता 443ला कशानेही भाग जात नाही. त्यानंतर जी 461 आहे तिलाही कशानेही भाग जात नाही आहे. त्यानंतर 589 आता 589ला जर पाहिलं ना तुम्ही तर 19च्या पाढ्यात किंवा 19नी त्याला भाग जातो आहे 589ला आणि 541लाही कशानेही भाग जात नाही. त्यामुळे इथे एकंदरीत हे लक्षात ठेवायचे की असे जर प्रश्न आले मूळ संख्या कोणती किंवा असेल नसेल ओळखायचे तर त्यावेळी तुम्ही जी TETचं म्हणजे TETच्या आत्ताच्या मी जसं सांगितलं प्रिव्हियस क्वेश्चन पेपरनुसार आत्तापर्यंत फक्त 3, 11 आणि 19 या 3 पाढ्यांवरच किंवा या तीनपैकी जे काय असेल ते 3 जरी तुम्ही ॲप्लाय केलं 3ने करा 11ने करा 19ने करा तरी तुम्हाला इझिली आन्सर भेटून जातं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 589. म्हणजेच खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही आहे तर इथे 589 ही संख्या मूळ संख्या नाही आहे कारण 589ला 19ने भाग जातो आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे खालीलपैकी कोणती संख्या 35शी सहमूळ आहे? आता सहमूळ म्हणजे काय हे लक्षात घ्या. सहमूळ म्हणजे ज्या दोन संख्यांना एकसमान संख्येने भाग जात नाही. म्हणजे 35 आणि 10ला जर कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नसेल तर ती असेल सहमूळ संख्या. आता सहमूळ म्हणजेच सापेक्ष संख्याही म्हटलं जातं काही ठिकाणी. त्यानंतर इंग्रजीमध्ये सहमूळला किंवा सापेक्ष संख्येला म्हणतात कोप्राईम. तर आपल्याला आता 35 म्हणजे 35शी कोप्राईम संख्या कोणती आहे ती संख्या आपल्याला शोधायची आहे. आता जर इथे आपण ऑप्शन लक्षात घेतले 10, 14, 16, 21. आता 10 सोबत जर 35 आपण चेक केलं तर 10ला आणि 35ला दोन्हीलाही 5ने भाग जातो. 5 दुने 10, 7 5 35. त्यानंतर जो सेकंड ऑप्शन घेतला 14 तर यालाही आपण 7ने 14 आणि 35ला भाग जातो. 7 दुने 14 आणि 7 5 35. त्यानंतर 16 ऑप्शन घेतला आपण तर 16 आणि 35 या दोन संख्यांमध्ये अशी संख्या नाही आहे की जिने 16 आणि 35ला भाग जाईल. म्हणजे इथे ऑप्शन नंबर येतो आहे 3. तुम्हाला चौथा ऑप्शन चेक करायचा असेल नसेल तिसऱ्यालाच तुम्हाला उत्तर भेटलं आहे. खालीलपैकी कोणती संख्या 35शी सहमूळ नाही तर आहे त्याचं उत्तर 16. 21चा विचार केला आहे तर 21चंही आपल्याला लगेच लक्षात येतं आहे 7 त्रिक 21 आणि 7 5 35. त्यामुळे हाही ऑप्शन बाद होतो आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न आहे 2 संख्यांचा मसावी 1 आहे त्या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? आता जर आपण डेफिनेशन पाहिली सहमूळ संख्यांची किंवा कोप्राईम संख्यांची तर कोप्राईम म्हणजे काय ज्याचा HCF किंवा GCD म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर और त्याला आपण ऑब्लिक म्हणतो ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. ज्या संख्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी महत्तम साधारण विभाजक असं म्हटलं जातं मराठीमध्ये किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर जर 1 असेल तर त्या संख्यांना म्हणतो आपण कोप्राईम म्हणजे सहमूळ संख्या. लक्षात ठेवायचं आहे ज्या संख्यांचा मसावी 1 आहे त्या संख्या म्हणजे सहमूळ संख्या असतात. म्हणून या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर म्हणजे क ऑप्शन आहे सहमूळ संख्या.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती जोडी ही सहमूळ आहे? तर आता आपण पाहिलं आहे की सहमूळची डेफिनेशन आहे त्यांचा GCD किंवा जो काही मसावी आहे तो 1 पाहिजे. आता एकंदरीत आपण हे ऑप्शन जरी पाहिले पहा 25 आणि 30, आपल्याला लगेच लक्षात येतं आहे की 5च्या पाड्यातील ह्या संख्या आहेत, त्यामुळे ही जोडी सहमूळ जोडी नाही आहे. सेकंड आहे 26 आणि 39. आता 13 दुनी 26, 13 त्रिक 39, हे पण आपल्याला लक्षात येतं आहे की ही सहमूळ संख्याची जोडी नाही आहे. त्यानंतर 32 आणि 40चं जर आपण लक्षात घेतलं तर 32 आणि 40 ह्या दोन्ही संख्या 8च्या पाड्यामध्ये आहेत, त्यामुळे ह्याही सहमूळ संख्या नाहीत. जो थर्ड ऑप्शन आहे आपला 27 आणि 28. आता एक प्रॉपर्टी आहे पहा सहमूळ संख्या किंवा सहमूळ जे काही संख्या आहेत त्यांची, की जर ज्या दोन संख्या सलग संख्या असतील, म्हणजे आता पहा 27 नंतर लगेच 28 आली, तर त्या सलग संख्या ह्या नेहमी सहमूळ असतात. म्हणजे तुम्ही कुठे ट्राय करा नका करू किंवा ही प्रॉपर्टी जरी लक्षात ठेवली की ज्या दोन सलग संख्या असतील त्याच दोन सलग संख्या ह्या सहमूळ संख्या असतात, तर त्यानुसारही 27 आणि 28 हा ऑप्शन तुम्ही पाहिला जरी तरी तुम्हाला लक्षात येईल की जो ऑप्शन नंबर 3 आहे तो आहे आपला उत्तर. म्हणजेच खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ नाही, तर ती आहे ऑप्शन नंबर 3, 32 आणि 40. नेक्स्ट पाहूयात. आपलं उत्तर आहे 27 आणि 28. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आज आपल्याला चुकीचं विधान शोधायचे पहा. पहिलं आहे 1 आणि कोणतीही नैसर्गिक संख्या सहमूळ असतात. आता आपल्याला सहमूळची डेफिनेशनच सांगते पहा, ज्या संख्यांचा मसावी 1 आहे म्हणजे GCD हायेस्ट कॉमन फॅक्टर ज्याचा 1 असेल ती म्हणजे असती सहमूळ संख्या. आता आपण लक्षात जर घेतलं तर 1 सोबत कोणतीही संख्या घ्या, कोणतीही नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 ते कितीही, तर त्यांचा जो हायेस्ट कॉमन फॅक्टर राहणार आहे 1 सोबत, तर तो नेहमी 1च राहणार आहे. त्यामुळे कोणती 1 आणि कोणतीही नैसर्गिक संख्या सहमूळ असतात, हे विधान अगदी योग्य किंवा बरोबर आहे. नेक्स्ट आहे 2 सलग संख्या सहमूळ असतात. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं ही प्रॉपर्टी आहे सहमूळ संख्यांची. तर 2 कोणतेही आणि तुम्ही एकंदरीत चेक जरी केलं तरी लक्षात येईल 2 सलग संख्या ह्या नेहमी सहमूळच असतात. आपला नंतर एक फोर्थ ऑप्शन आहे 2 वेगवेगळ्या मूळ संख्या सहमूळ असतात. नक्कीच मूळ संख्या म्हणजे त्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो, म्हणजेच ती सहमूळची प्रॉपर्टी झाली. आणि जर 2 मूळ संख्या घेतल्या तर त्या निश्चित सहमूळ निघणार आहेत. आणि आपला जो आता थर्ड ऑप्शन आहे तो आहे की 2 समसंख्या सहमूळ असतात. तर हे पहा, हे जे विधान आहे हे एकदम चुकीचं विधान आहे आणि त्यांनी आपल्याला विचारले खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता इकडे एक लक्षात घ्या, 2 समसंख्या सहमूळ असतात हे विधान चुकीचं का आहे? कारण कोणत्याही 2 जर समसंख्या घेतल्या आपण तर लक्षात घ्या त्याला 2 हा एक कॉमन फॅक्टर राहणार आहे. 2 म्हणजे कोणत्या पण 2 समसंख्या घेतल्या आपण तर 2नी त्या 2 संख्यांना भाग जाणारच आहे. म्हणजेच तिथे त्यांना एक मसावी त्यांचा काय येतो आहे 2 येतो आहे. त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 2 आहे, 1 नाही. त्यामुळे इथे ती डेफिनेशन फेल होते. म्हणून हे विधान जे आहे 3 नंबरचं 2 समसंख्या ह्या सहमूळ असतात हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 2 समसंख्या ह्या सहमूळ असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अगदी सोपा प्रश्न आहे, जो आपण याच्या आधीचा एक प्रश्न पाहिला त्याप्रमाणेच. खालीलपैकी कोणती जोडी ही सहमूळ आहे? आता ऑप्शन जरी पाहिला आपण 21 आणि 35 तर यामध्ये लक्षात द्या आपल्याला 3 हा यातला कॉमन फॅक्टर आहे, म्हणजे 3नी ह्या दोन्ही संख्यांना भाग जातो आहे. जो थर्ड ऑप्शन पाहूयात आपण, थर्ड ऑप्शन आहे 27 आणि 36. यामध्ये पण आपण पाहूयात 3 हा यांचा कॉमन फॅक्टर आहे. त्यानंतर 28 आणि 42 पाहिलं तर यामध्ये 2नी या दोन्ही संख्यांना भाग जातो आहे. जो आपला सेकंड ऑप्शन आहे 24 आणि 35, तर 24चे जर आपण 12 दुनी 24, 12 दुनी 24 आणि 7 5 35, तर या दोन्हीमध्ये पहा यांच्या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर नाही आहे, सेम नाही आहे. त्यामुळे यापैकी सहमूळ जोडी जी आहे ती आहे 24 आणि 35. त्यामुळे ते ऑप्शन नंबर आहे 2. खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 24 आणि 35. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
आता जेव्हा मोठ्या संख्या येतात ना तेव्हा जास्त काही घाबरायचं नाही. यामध्ये आपण पहिली तर 3ची कसोटी ॲप्लाय करायची म्हणजे करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं TETच्या आत्तापर्यंतचे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतील त्यामध्ये शक्यतो 3ची कसोटी ॲप्लाय करून बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, फक्त अंक बदललेले आहेत. तर आत्ता हा जो फर्स्ट ऑप्शन आहे तो पहा 43,761, 43,761. आता जर आपण याच्या प्रत्येक डिजिटची सम केली 4 + 3 + 7 + 6 + 1 तर त्याची सम येते पहा 21. आणि या 21ला 3ने भाग जातो. जर याला 3ने भाग जातोय तर मग ही जी संख्या आहे ही मूळ संख्या येणार नाही, त्यामुळे हा पर्याय इथे बाद होतोय. नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे 52,923. तर आता आपण ह्या 52,923ची जरी सगळ्या डिजिटची ॲडिशन केली तर ती पण येते 21. आणि 21ला पुन्हा 3ने भाग जातोय, त्यामुळे ही मूळ संख्या नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड ही बाद होतोय. आता थर्डचं पाहिलं गेलं आपण तर 1 + 3 + 3 म्हणजे याची ॲडिशन येते पहा 7. आता 7 जर पाहिलं तर नाही, 3ची कसोटी तर इथे फेल होती. ठीक आहे, आपण सध्या हा फोर्थ ऑप्शन पाहूयात. फोर्थ ऑप्शन जो आहे आपला √4225 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 4,225. आता जेव्हा असं मोठी संख्या स्क्वेअर रूटमध्ये आली तर आपण काय करायचे पहा, त्याची 2 विभागण्या करायच्यात, उजवीकडून 2 2चे गट करायचे. तर आता याची गट कशी होतील, वर्गमुळात 42 आणि 25. तर आता हे पहा, याचं वर्गमूळ काढताना काय करायचं आहे, आपण असं करायचं आहे की जी 42 आहे, जी डावीकडची संख्या आहे 2चा गट, तो 42च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या घ्यायची पहा आपल्याला. म्हणजे 42च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे पहा, विचार केला तर लगेच समजते की 36 ही आहे. आणि 36 हे कशाचं वर्गमूळ आहे किंवा कशाचा वर्ग आहे तर 6चा. 6 6 36. त्यामुळे याचं वर्गमूळ जेव्हा आपण काढतोय वर्गमुळात 42 25 तर ते येणार 6 आधी आपण लिहून घ्यायचे. आणि जे 25 आहे, 25 कशाचं वर्गमूळ आहे तर 5चं. म्हणजे वर्गमुळात 42 25 याची किंमत येणार आहे 65. तर 65 ही आपण पाहतोय तर मूळ संख्या नाही आहे पाहती. 65ला 5ने भाग जातो. ज्या संख्येच्या शेवटी 5 येतोय त्याला तर 100% 5ने भाग जातोच. म्हणजे इथे आपला ऑप्शन क्रमांक जो 3 आहे 10,303 ज्याची सम 7 येत आहे तो ऑप्शन आपला 10,303 हा ऑप्शन म्हणजे आपला मूळ संख्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. प्रश्न आहे 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या यांची बेरीज किती. आता हे पहा, संयुक्त संख्या म्हणजे काय तर संयुक्त संख्या म्हणजे एक आणि मूळ संख्या सोडून ज्या काही संख्या असतील त्या सगळ्या संयुक्त झाल्या. म्हणजे एक संख्या आणि ज्या मूळ संख्या आहेत म्हणजे ज्याला फक्त त्या स्वतःनेच भाग जातो अशा सगळ्या संख्या सोडून ज्या काही राहाव्या त्या झाल्या संयुक्त संख्या. संयुक्त संख्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं पहा कंपोजिट नंबर. आता संयुक्त संख्या ज्या आहेत त्या म्हणजे हे पहा, त्यांनी काय विचारले, 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या विचारली. फक्त संयुक्त नाही विचारले त्यांनी, तर विषम संयुक्त संख्या. आता विषम संख्या आपण पाहिलं तर 7 आहे, पण आपल्याला त्यांनी कसं विचारलं आहे 2 अंकी. 2 अंकीमध्ये आणि तीही विषम. आता आपण 2 अंकी म्हणजे 10च्या पुढंच पाहणार आणि त्यात विषम संयुक्त संख्या 2 अंकी ती येते पहा 15. 2 अंकी विषम संयुक्त संख्या येते 15. सर्वात लहान विचारले त्यांनी. त्यानंतर पुन्हा त्यांनी विचारले सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या. आता मूळ संख्या आपले 3 अंकी संख्या सुरू होतात 100 पासून. आता 101 त्याच्यानंतरचा जो नंबर राहील तो 101 राहील. आता आपण पाहिलं तर 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या जी आहे ती आहे 101च. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे 101 + 15 = 116. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 116. प्रश्न वाचला ना, थोडंसं वाचलं की लगेच लक्षात येईल. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे 15. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे 101 आणि उत्तर आलं आपलं 116. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता. हे पहा, जोडमूळ म्हणजे काय, ट्विन प्राईम. त्यालाच
ट्विन प्राईम असंही म्हटलं जातं. आता ट्विन प्राईम म्हणजे किंवा जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांमध्ये 2चा फरक आहे आणि त्या मूळ आहेत म्हणजे जोडमूळ. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांची जोडी म्हणजे जोडमूळ संख्या. लक्षात घ्या, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांची जोडी. आता आपल्याला शोधायची हे जे ऑप्शन दिलेत पहा त्यांनी, एकंदरीत आपल्या लक्षात येते या सगळ्या ऑप्शनमध्ये 2चा फरक आहे. आता 2चा फरक आहे पण 2चा फरक असूनही मूळ संख्या शोधायची आपल्याला. ओके, आता आपण जर ऑप्शनचा विचार केला तर 169 हा जो ऑप्शन आहे ऑप्शन सेकंड पाहूया. त्यातला 169 हा 13चा वर्ग आहे पहा आणि 13चा वर्ग आहे म्हणजेच इथे हा ऑप्शन लगेच बाद होतोय. ही मूळ संख्या म्हणजे ही जोडीच राहत नाही मूळ संख्यांची. त्यानंतर जो नेक्स्ट ऑप्शन आहे 181 183 याचा जर विचार केला तर 183 जे आहे याची बेरीज येते 8 आणि 9 आणि हे 3 12 म्हणजे याचीही सम आपल्या ह्या ज्या डिजिटची सम येते ती 12 म्हणजे ती 3च्या पटीतली संख्या आहे म्हणजे याला 3ने भाग जाणार आहे म्हणून हाही ऑप्शन जो आहे ऑप्शन थर्ड तोही बाद झाला. त्यानंतर जो फोर्थ ऑप्शन आहे तो आहे 171 173. आता यामध्ये पण पहा 1 + 7 + 9 यांची जर आपण सम केली तर ती 1 + 7 + 1 याची सम येते 9 म्हणजे ही 3च्या पटीत आहे म्हणजे इथे हाही ऑप्शन जो आहे यात 171 ही मूळ संख्या नाही आहे त्यामुळे हाही ऑप्शन बाद झाला. आता जो फर्स्ट ऑप्शन आहे 137 आणि 139 तर या दोनही मूळ संख्या आहेत आणि ह्या आपण म्हणतोय की 2चा फरक असणारे आहेत. ते आपण आधीच पाहिले की सगळे जे ऑप्शन आहेत ते 2च्या फरकानेच दिलेले आहेत. तर जो ऑप्शन नंबर 1 आहे हा 137 आणि 139 हा जोडमूळ संख्यांचा पर्याय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2 सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? आता हे आपण खूप वेळेस आत्ताच रिपीट केलं आहे. बाय डेफिनेशनच येतं की सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 1. 2 सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 10 या संख्यांपैकी 7ची सहमूळ असणाऱ्या संख्या किती आहेत? म्हणजे आता त्यांनी 1 ते 10 या संख्यांपैकी विचारलं आहे 7ची सहमूळ असणाऱ्या संख्या. आता लक्षात घ्या 1 ते 10मध्ये एकूण संख्या येतात पहा 10च. म्हणजे आता जर 7 आपण सोडली तर त्याच्यामध्ये संख्या येतात 1 2 3 4 5 6 8 9 आणि 1 10. त्यांनी आपल्याला विचारलं आहे पहा की 1 ते 10 या संख्यांपैकी 7ची सहमूळ म्हणजे 7 सोबत प्रत्येकाचा GCD जो आहे तो 1 पाहिजे. आता एकंदरीत आपल्याला लक्षात येतं आहे की 1 आणि 7 1 आणि 2 7 आणि 2 7 3 7 4 7 5 7 6 7 8 7 9 आणि 7 10 या प्रत्येक जोडीमध्ये एकच म्हणजे 1 हा फक्त एकच त्यांचा मसावी जो असेल तो एकच आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे आता ह्या संख्या आपण मोजल्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल 9 संख्या आहेत म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 9. 1 ते 10 संख्यांपैकी 7ची सहमूळ असणाऱ्या टोटल संख्या आहेत ह्या सगळ्या म्हणजेच 9. नेक्स्ट क्वेश्चन. हा आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे पहा. 14 35 15 128 25 81 22 143 आणि 18 45 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? आता त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत 5 2 3 आणि 4. आता आपण इथे एकेका ऑप्शनचा विचार करूयात पहा. त्यांनी दिला आहे पहिला ऑप्शन 14 आणि 35. आता 14 आणि 35 जर घेतलं तर याच्यामध्ये पहा आपल्याला लक्षात येते की 7ने या दोन्ही संख्यांना म्हणजे 14 आणि 35ला 7ने भाग जातो आहे. तर हा जो ऑप्शन नंबर फर्स्ट आहे हा सहमूळ येणार नाही कारण यांना कॉमन डिवायझर भेटलेला आहे 7. नेक्स्ट ऑप्शन जर आपण पाहिलं 15 आणि 128. आता तसं 15 आणि 128चा विचार केला तर त्याला अशी एकही संख्या नाही की त्या दोन्हींनाही भाग जाईल. त्यामुळे ही जी जोडी आहे 15 आणि 28 ही आहे सहमूळ संख्यांची जोडी. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन पाहूयात आपण 25 आणि 81. तर जी 25 आणि 81ची जोडी आहे पहा ती पण आपल्याला दिसते आहे की ती सहमूळ आहे
आता 25 आणि 81 यामध्ये एकही असा कॉमन डिवायझर नाही आहे की त्या संख्येने या दोन्हींनाही भाग जाईल. म्हणजे ही जी 25 आणि 81 आहे ही समूळ संख्यांची जोडी आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे पहा 22 आणि 143. आता जो 22 आणि 143 आहे ना, यामध्ये लगेच लक्षात येते आपल्याला 11ने दोन्ही संख्यांना भाग जातोय. 11ने भाग जातोय. नेक्स्ट जी आहे ती आहे म्हणजे ही जी आहे 22 आणि 143 ही आपली समूळ संख्यांची जोडी नाही आहे, कारण याच्यात कॉमन डिवायझर 11 भेटलेला आहे. नेक्स्ट आहे 18 आणि 45. आता 18 आणि 45ला पण पहा 3नेही भाग जातो आहे आणि 9नेही भाग जातो आहे. याचे कॉमन डिवायझर आपल्याला भेटलेले आहेत 3 आणि 9. म्हणजे यांचाही मसावी जो आहे तो 1 नाही आहे. म्हणजे आपण एकंदरीत हे सगळे ऑप्शन पाहिले तर यामध्ये जो 15 आणि 128 आहे तो आणि 25 आणि 81 हे दोन जे आहेत त्या दोन आपल्याला समूळ संख्यांच्या जोड्या दिसलेल्या आहेत. म्हणजे इथे ऑप्शन नंबर येतो आहे 2. जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे 2 तो म्हणजे त्या दोन जोड्या आहेत ह्या 15 आणि 128 आणि 25 आणि 81 या दोन जोड्या आपल्या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तर आजचं जे लेक्चर आहे किंवा आजचं जे सेशन झालं आहे आपलं ते तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. शेअर करत राहा. यात काही जर त्रुटी असतील किंवा काही जर तुम्हाला करेक्शन्स हवे असतील, अजून काही हवं असेल तर तेही सजेस्ट करा. त्यानुसार आपण नक्कीच बदल करूयात. आजचं सेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. याचप्रमाणे आपण एक एक टॉपिक कव्हर करून घेऊयात. मॅथमॅटिक्स पूर्ण झाल्यानंतर किंवा मध्ये मध्ये दुसरेही सब्जेक्ट घेऊयात. नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.